आधी पहिलं आशीर्वाद. हा हा आहे नका सांगा ना टेल्या ना काय चांगल्या या जा पहिलो आधी गुरुच्या पाय धर तुझ्या तो तुझो दिवस बोरो जातो काय तो दिवस बोरो जाऊतो नाही म्हणा तुमचे आशीर्वाद घेतलोय पहिले या तुझ्या आईशीन सांगल्या. होय होय माका शिकायला ना ताजा औषध सांगण्याचा सगळं केलं. होय सगळा लक्षात आहे माझ्या होय ना. होय होय माका सांग माझा बॉट धरून इलोस मधी सोडलंच नाही गेलं खोल. तुमचा बॉट धरून हो. इलो वाटेत कामा कितकी माका तुमका माहित होती तुमची शेजारी होत यात तरी तुमचा शेजार धडा काय केले माहित काय 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 केल्याने काय सांगा. वाटताला जर कोण आहे काय माका कामा सांगल्यानीच म्हणाय समजा कोण सांगताना माझी मोठली उचल कोण सांगताना माझे कळशी उचलून दे असली कामा सांगतात तुमची बाबले माका सांग तू शेजाऱ्यांच्या कामा करू गेलस का माझ्याकडे वैद्यक जा मी कसा औषध बनवतोय लोकांका कसा देते ता शिका गेलं. कसा माहिता कसा या साधवानी फुळस दिसता मा तुमका हा हा सांगता मी हो ना मी तुम्ही सांगलास का मी करतोय आता कसा दुखाव घेणार नाही म्हणा मी काय करतोय सांगत तर करीत राहतोय का आज झालो गजाली समजलं. होय तुका मी औषध देऊ सांगलेलोय लाल वाटलेतला का दिलं दिलंय माका वाटत नाही तू दिला असा तसा दिलं ऐका त्याचीच गजाल सांगतोय तुमका पण माका असा वाटतं तर तूच खाल्लं. नाही 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 सगळा लाल लाल तुझ्या तोंडात लागला मरे लागाकत नाही मग तो धावत वाट वाटत गेलाय ना आता फुटल्यासारख्या झाल्या मग म्हणा लाल लाल झाला म्हणाल लाला तुमचा कसा तुमची रोजची वाट याचा कसं बांधणी बांधणी सुनीलय ना पणाची कामा करी बरोबर ठीक आहे तर काय झाला काय हा आता गजाल ऐका आधी पहिली ती काय काय लवकर सांग. वरच्या परबी निघले हाक मारल्या आणि पाणीच चुरी येताना हा मग तिच्या माका काय सांगल्या काय सांगल्या हे बाबल्या हा होणे रे जरा मिया मग ऐकतोय तो धावत धावत गेलोय हा गेलंय तर काय सांगल्या माहिती तिला काय सांगल्यान काय काय सांगल्या ना तुमका काय हो सांगत ए बाबा रडता काय काय सांगावं काय झाला काय माका बोलली असती तरी बरा होता तिला तुमका बोलली भाऊ काय होय का परबीन माका बोलली गाडी गाडी होती तुमका माका अरे तुझा गुरु आला तो याचा तो मेल्ला असतो तर बरं काय तिच्या मायला परबीनीच्या आधी पहिला काय झाला तास सांग मग त्या परबीनीकडे बघते काय झाला काय झालं त्या परबिनीच्या गावा काय जाय होते तुला तुम्ही माका काय आणलाय लाल बाटल्यातलं औषध मिळवून दी मी उचललाय आणि दिलोय मी कोण माझा शिष्य काय सांग का मी आताच म्हटलंय बा तुम्ही सांगला असता मी या केलं लाल बाटल्यातला देव सांगलाय पण त्याच्यावरचा होता त्याच्यावर सगळं लिहिलेला असा लिवल्याला इतक्या वाका इला असताना तो तुमच्या जागेवर मी वैद्य म्हणजे शिकव काय अजून ना तुम्ही काय करताय रोज आपले येताय एकच पाळ माका दाखवायचा एकच पाळ ए बाबा काय येताला काय काय तुझा म्हणणं काय या पाय म्हणजे औषधाचा औषधाचा तू खयचा पाळ बघतो औषधाचा बघतो एकच पाळ दाखवतो मी सांगतो मला खयचा पाळ खयच्या औषधाचा सांगता असाच खैरो आता सांगत ठेवतोय ती औषधं लक्षात ठेव हा सांगा ऐकतोय सांगताय म्हणा नाही लक्षात ठेवा काय सांगतात ते माझे गुरु पोचलेले होत म्हणजे औषधांच्या बाबतीत तुझा झाला तुझा आता मी काय सांगताय ना तो कान उघडो ठेव नाही होय तर तुम्ही ऐकान ठेवा कशा का 4-14 औषधं आपल्या कानावर असली ना तर आपण आपल्या बाजूक सांगाक बरे समजला कसा औषधाचा चांगला आणि वेळेवर जर कोण इलो ना तर तो आपल्याला चांगलं म्हणतो म्हणून ऐकान ठेवा लक्षात ठेवा समजा एखादो माणूस जर कुर्ला भाषांकर गेलो एकटोच गेलो तरी जाऊन दे काही एक काळजी नाही जर समजा तो माणूस एकटो गेलो ऐकतं ना होय तर काय जर एकटो गेलो रानातून जातलो काळोख असतलो पायामुळाक जातला काय जातला पायामुळाक म्हणजे समजला होय अजून असा जर गेला आणि जर काय चावला ते काय म्हणतात पायामुळाक झाला समजला काय काळजी करूची नाही
आरड घालूची तर मुळीच नाही. त्यांना काय करूचा, बाजू कोपऱ्यात जाऊचा आणि आपलीच लघवी लाज नको, आपलीच लघवी पिऊन टाकायची पटकन. त्यांना काय होतला, तोपर्यंत तुमका धीर जातलो. ताजा चावलेला जनावर असा ना, त्याचा औषध पसारणार नाही, त्याचा विष अजिबात पसारणार नाही. माझ्याकडे योग तुमका येणे गावतो, समजला. आणि समजा त्याच्या सोबत एक कोणतरी दुसरं माणूस जर असलो, त्यांना काय करूचा, ज्याच्या माणसाच्या पायात चावलेला ना तो बोमटत असलो, जसो तो बोमटत असा त्याचा तोंड उघडला रे उघडला, पटकन त्याच्या अरे मेल्या चावतला खाली, चावतला खाली तोंड धरू काय म्हणा चांगलं. या तो तोंड तोंड धरून तुझा आवाज बंद होतलो, तो जीव जातलो त्याचा काय. मग पाय धरू काय अप्पाळ माझा ऐकान ठेव. तो भोमटत असलो असल्याबरोबर त्याच्या बाजूच्या काय करूचा, पटकन त्याच्या तोंडात थुकायचा. घालवले तोंड धरू. मग काय सांगले, तोंड धरल्यावर ना तुझा आवाज बंद होतो, त्यांना जीव गेलो काय करशील. हुशार समजला, पटकन थुकायचा. बरा थुकला म्हणून झाला नाही हा.